महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येतोय। विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे, तर शिवसेनेला 60 ते 65 जागा आणि राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माहितीमधील अन्य मित्र पक्षांसाठी 15 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय, तर भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केल्याचं कळतंय। भाजपकडून शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि राष्ट्रवादीसाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी असल्याचं समजतंय। सोबतच महायुतीमधील अन्य 3 मित्र पक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता यासाठी जे महायुतीमधील मित्र पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, अजित पवारांची किंवा शिंदेची शिवसेना, यासाठी तयार होणार का आणि नेमका महायुतीचा फॉर्म्युला काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लढवले पाहिजे। मी सांगतो तुम्हाला की विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पहिल्याहून सांगत होतो की लोकसभेमध्ये 35 जागा येणार, 4 जागा कमी पडल्या फक्त आमच्या जे आमचं टार्गेट होतं त्या पद्धतीनं। विधानसभेमध्ये सुद्धा सांगतो की विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवणार आहेत। आमच्यावर आमचे सर्व मित्रपक्ष आहेत आणि आम्ही इथे मोठ्या प्रमाणात 180-185 पर्यंत जागा मिळू अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।